आखाती युद्ध महिना दीड महिन्यात चालेलच, व्हाईट हाऊसकडून माध्यमांना माहिती. इराणचे नेते आमच्या संपर्कात असल्याचाही अमेरिकेचा दावा. युद्ध थांबवायचंय म्हणून मध्यस्थीसाठी अमेरिकेची पाकिस्तानकडे धाव, तर पाकिस्तान नको, भारतच ठरेल उत्तम मध्यस्थ. पश्चिम आशियातील संघर्षावर इस्रायलचं मोठं विधान. पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होणं गरजेचं, भडकत्या युद्धावर पंतप्रधान मोदींचं आवाहन. नेदरलँडच्या पंतप्रधानांशी फोनवरून संवाद साधताना चिंता व्यक्त. इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीवर ट्रम्प यांचा डोळा. मित्र राष्ट्रांच्या मदतीनं अमेरिका होर्मुझवर ताबा मिळवण्याच्या तयारीत. इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाची मोठी रणनीती. होर्मुझची सामुद्रधुनी लवकर खुली करा, नाहीतर परिणामांना सामोरे जा. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा इराणला इशारा. वीज प्रकल्प, तेल विहिरी, खार बेट पाणी शुद्धीकरण प्रकल्प नष्ट करण्याची धमकी. इराण अमेरिका तणाव अधिकच वाढला. दुबईच्या समुद्रात तेल टँकरवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला. कुवेतचा एक तेल टँकर आगीच्या भक्ष्यस्थानी. आता गॅस टंचाई होणार दूर. 94,000 मेट्रिक टन एलपीजी घेऊन 2 जहाज भारतात होणार दाखल. आज मुंबई बंदरात एक जहाज, तर उद्या न्यू मँगलोर बंदरात दुसरं जहाज पोहोचण्याची शक्यता. अशोक खरात प्रकरणात तपासाचा फास आवळला. रुपाली चाकणकरांसह 11 ट्रस्टींना एसआयटी कडून नोटीस. खरात सोबतच्या आर्थिक व्यवहारांचीही होणार चौकशी. बोंदो खरातची आउटडोर व्हिजिटची फी 5 लाखांपर्यंत. भक्तांच्या घरी, व्यवसायाच्या ठिकाणी किंवा फार्म हाऊसवर जाण्यासाठी घ्यायचा लाखांचं मानधन. भक्तांकडून करायचा महागड्या कारचीही मागणी. नक्षलवाद संपवण्यासाठी केंद्रानं दिलेल्या टाइमलाईनचा आज शेवटचा दिवस. तर नक्षलवाद संपण्याच्या मार्गावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची लोकसभेत माहिती. देशातील जनगणनेचा पहिला टप्पा उद्यापासून. प्रथमच डिजिटल स्वरूपात होणार जनगणना. लिव्ह-इनमधील जोडप्यांना मानलं जाणार विवाहित. महाराष्ट्रातील जनगणनेचा पहिला टप्पा मे आणि जूनमध्ये. लाडकी बहीण योजनेसाठी 2.25 कोटी महिला पात्र. सुमारे 71 लाख लाभार्थी योजनेतून बाद. आज ई-केवायसीचा शेवटचा दिवस. मुंबईकरांची वीज होणार स्वस्त. बेस्ट, अदानी आणि टाटा कंपन्यांच्या वीज दरात कपात. उद्यापासून नवे दर लागू. मे महिन्याच्या बिलात ग्राहकांना मिळणार दिलासा. भंडारा जिल्ह्यात आठवड्याभरात 2 ठिकाणी वाघाचा हल्ला. नागरिक भीतीच्या सावठाखाली. वन विभागानं उपाययोजना करावी. मागणीसाठी नागरिकांचं चक्काजाम आंदोलन. राज्यावर आणखी 5 दिवस अवकाळीचं सावट. 20 जिल्ह्यांना अलर्ट. वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीचा अंदाज कायम. राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं. पुणे, नगर, नाशिकसह अनेक भागात वादळी वाऱ्यासह गारपीट. वाशिम, बीड, धुळ्यातही अवकाळीचा फटका. शेतीचं मोठं नुकसान. जालन्यात अंगावर वीज पडून 2 तरुणांचा मृत्यू. अंबड तालुक्यातील महाकाळा गावावर शोककळा. तर अकोल्यात वीज कोसळून 8 मेंढ्या दगावल्या.